त्यानंतरची बातमी आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण मुंबईकर ज्या हवेमध्ये श्वास घेत आहेत त्या हवेसंदर्भातली ही बातमी आहे। मुंबईकर गुदमरतायत, कारण मुंबईकरांचा श्वास कोंडतोय। मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे। ही हवेची गुणवत्ता खराब ते अति खराब या श्रेणीमध्ये आता पोहोचली आहे। मुंबईतल्या हवा प्रदूषणासंदर्भातली सुनावणी जी न्यायालयामध्ये सुरू आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातली पुढची सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे। वातावरणामधील धूळ आणि इतर कणांमुळे सध्या दृश्यमानता अत्यंत कमी झाली, त्यामुळेही मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि याशिवाय श्वसनाचा सुद्धा प्रचंड त्रास मुंबईकरांना जाणवत आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता म्हणजे AQI 217 नोंदवण्यात आले। या अशुद्ध हवेमुळे मुंबईकरांची घुसमट होतीये, हवा प्रदूषित होतीये, जास्तीत जास्त प्रदूषित होते आणि हवेची गुणवत्ता सरासरी ही सातत्याने खालावतीये। नोव्हेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यांपासून आतापर्यंत हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा खराब ते अत्यंत वाईट श्रेणीमध्ये पोहोचलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आहे। मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत पोहोचल्यानं हायकोर्टानं ही चिंता व्यक्त केली, सरकारला सवाल विचारले। हवा प्रदूषणाचा मुद्दा उच्च न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आला। न्यायालयानं त्याची दखल घेतली। परिस्थिती सुधारण्यासाठी काय प्रभावी उपाययोजना करतात अशी विचारणा महानगरपालिकेला राज्य प्रदूषण मंडळाला केली आहे। तपशील सादर करण्याचेही आदेश दिले। आणि हवा प्रदूषणासंदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती याचिका नेमकी काय आहे तीही पाहूयात। मुंबई शहर आणि उपनगरातील खराब हवेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयाकडून या मुद्द्यावर सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे। पर्यावरणवादी संघटना वनशक्तीनं उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली आहे। वर्षभरापूर्वी पालिकेला हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी 27 उपाययोजनांची यादी दिली गेली होती। या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी पालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाला मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिले होते। 12 जून पर्यंत अंमलबजावणीबाबत कृती अहवाल सादर करा असे निर्देश न्यायालयानं दिले होते। पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अहवाल अजूनही सादर झालेला नाही। अहवालाबाबत स्पष्टीकरण देण्याचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले मुंबई हायकोर्टाकडून। आणि शुक्रवारच्या सुनावणीमध्ये कोर्टाकडून महानगरपालिकेला उपाययोजनांबाबत विचारणा करण्यात आली। इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेकामुळे मुंबईमध्ये वायू प्रदूषण वाढल्याची माहिती सरकारी वकिलांच्या वतीनं न्यायालयामध्ये देण्यात आली। सरकारचा हा ज्वालामुखी उद्रेकाचा दावा कोर्टानं मात्र साफ फेटाळला। पण मुंबईला इतकं प्रदूषण का सहन करावं लागते? मुंबईमधल्या प्रदूषणाची आणि विशेषतः थंडीच्या दिवसामधल्या प्रदूषणाची नेमकी कारणं काय आहेत तीही पहा। मुळात पावसाळा संपल्यानंतर रस्ते मेट्रो बांधकामांना वेग आलेला आणि या प्रकल्प बांधकामांमुळे मुंबईमधलं प्रदूषण वाढतंय। याशिवाय मुंबईमध्ये पुनर्विकास प्रकल्पांची संख्या प्रचंड आहे। इमारतींच्या या बांधकामांमुळे सुद्धा प्रदूषणामध्ये मोठी भर पडतीये। डिझेल जनरेटर मोठ्या प्रमाणावर वापरली जातात डेटा सेंटर्ससाठी, छोट्या कारखान्यांसाठी, त्यामुळे प्रदूषणामध्ये मोठी भर पडतीये। पूर्व मुंबईमधील माहुल सारख्या परिसरामध्ये तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प आहेत, त्यामुळे प्रदूषणामध्ये मोठी भर पडते। याशिवाय मुंबईमधली वाहनांची संख्या, कार्स आहेत, ट्रक्स आहेत, ट्रेलर्स आहेत, त्यांची संख्या मोठी आहे मुंबईमध्ये। सातत्याने ही वाहनं मुंबईच्या रस्त्यांवर धावत असतात, त्याचा परिणाम होतो।
याशिवाय वातावरणातल्या बदलांचा परिणाम होतो. ला नीनासारखा ज्या वातावरणीय बदल आहे त्याचा परिणाम होतो. त्यामुळे समुद्री वाऱ्यांची दिशा बदलते आणि या नैसर्गिक घटना सुद्धा वायू प्रदूषण वाढवण्यामध्ये, हवा प्रदूषण वाढवण्यामध्ये भर टाकतात. आणि प्रदूषणाच्या याच समस्येबाबत मिलिंद देवरा यांनी आयुक्तांना एक पत्र लिहिलंय. हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बांधकामांवर, मुंबईमध्ये सुरू असलेल्या बांधकामांवर तात्पुरता ब्रेक लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्व खोदकामं थांबवा अशी ही विनंती केली आहे त्यांनी याच पत्रामध्ये. आणि या पत्रातून मिलिंद देवरा यांनी काय काय मागण्या केल्यात बघूया. मुंबईमधल्या वायू प्रदूषणाचं संकट हे आता हंगामी समस्या राहिलेली नाही, ती सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे. मुंबई स्वच्छ हवेसाठी तडफडते. एक मुंबईकर आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून या वाढत्या चिंतेवर मुंबईकरांच्या पाठीशी उभं राहणं हे खासदार म्हणून माझं कर्तव्य आहे. मी आयुक्तांना पत्र लिहून बसवण्यात आलेले आहेत. शिवाय सेन्सर्स निष्क्रिय आढळले तर कडक कारवाई केली जाणार आहे. सेन्सर बंद आढळलं तर भरारी पथकांद्वारे तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल. पर्यावरणपूरक उपाययोजनांसह धूळ नियंत्रण आणि पाणी फवारणीला गती देण्यात आली आहे. मुंबईमधली हवा सुधारण्यासाठी आता पालिकेकडून या आणि अशा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे काही अंशी तरी हवेचं प्रदूषण सुधारेल, हवेची गुणवत्ता सुधारेल असं वाटतंय. मुंबईमधलं प्रदूषण काही कमी झालेलं आहे असं म्हणण्यासाठी पूर्णतः जागा नाहीये, कारण अजूनही मुंबईमधली दृश्यमानता कमी आहे आणि आरोग्यावर होणारे परिणामांची तीव्रताही तितकीच आहे. सरकार जेव्हा एखादा निर्णय घेते, एखादा कायदा काढते, त्याची अंमलबजावणी करते, तेव्हा त्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात. आता कन्स्ट्रक्शन साईटवर मॉनिटरिंग बिलकुल नसतं. तिथे मॉनिटरिंग करण्याचा गरज आहे की किती प्रमाणामध्ये धूळ उडते, कन्स्ट्रक्शन साईट किती वाजेपर्यंत ऑपरेट व्हायला पाहिजे, या सर्व गोष्टीचं मॉनिटरिंग करणं तिथल्या एजन्सीचं काम आहे, MPCBचं काम आहे. सरकारी यंत्रणा यासाठी कार्यरत आहेत. तर या गोष्टीवर सर्व मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे, कारण हा प्रश्न शेवटी मुंबईकरांच्या जीवनाशी, त्यांच्या जीवनमानाशी, त्यांच्या भवितव्याशी निगडीत आहे. आणि आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की मुंबईचा AQI साधारण 400 च्या घरामध्ये गेलेला होता. ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वात नैसर्गिक आणि सोपा आणि सरळ उपाय असा आहे की पर्यावरण संवर्धन. कधीही कुठल्याही प्रदेशाचं साधारण 30% एवढं भाग हा ग्रीन बेल्ट असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे झाडं असणं गरजेचं आहे, 1/3 किंवा 30%. आज परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे की झाडं सातत्याने तोडली जात आहेत आणि त्यामध्ये मँग्रोव्ज असतील किंवा झाडं असतील, विकासाच्या नावाखाली प्रचंड याची तोड होते. एका बाजूला हे आपण झाडं तोडण्याची परवानग्या देतो आणि दुसऱ्या बाजूला जे नॅचरल सोर्स आहेत, जसे की वेटलँड असतील, वॉटर बॉडीज असतील, लोकल इकोसिस्टम्स असतील, ग्रासलँड असतील, यांचं पण एक पर्यावरणीय महत्त्व असतं. इथे हे प्रदूषण सोक करण्याचं काम केलं जातं, हीट सोक करण्याचं काम केलं जातं. आणि मुंबईमधल्या बेकऱ्यांचं हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष होते. स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या मुंबईमधल्या अजूनही दूर आहेत. मुंबईमधले 246 बेकरी मालक अजूनही स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. 593 बेकऱ्या आहेत एकूण मुंबईमध्ये. प्रामुख्यानं या सगळ्या बेकऱ्या कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणावर करायच्या, पण यातल्या 209 बेकऱ्या आधीपासूनच PNG आणि LPG यासारख्या स्वच्छ इंधनावर पोहोचल्या. पण न्यायालयाच्या निर्देशामुळे, पालिकेच्या पाठपुराव्यामुळे मागच्या 6 महिन्यात आणखी 57 बेकऱ्या स्वच्छ इंधनामध्ये रूपांतरित झाल्या. 75 बेकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे. 88 बेकऱ्यांनी महानगरकडून कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे.
मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता खराब होतीये. ही गुणवत्ता कशामुळे खराब होते याची कारणं आपण पाहिली. मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते हेही बघितलं आणि मुंबईचे उच्च न्यायालय याबाबतीत कसं आग्रही आहे तेही बघितलं. पण या सगळ्याचा परिणाम काय होतोय? या सगळ्यांचा परिणाम होतोय तो तुमच्या माझ्या आरोग्यावर. जर हवा प्रदूषणाचा विचार केला, हवेच्या गुणवत्तेचा विचार केला तर आरोग्यावर काय काय परिणाम होतात त्यावरही एक नजर टाकूया. श्वास घ्यायला त्रास होतो, घसा खवखवणं आणि खोकला जे सध्या आपल्या आजूबाजूला आपल्या सगळ्यांना जाणवणारं प्रमुख लक्षण आहे. याचा जर लॉंग टर्म विचार केला तर दमा आणि ॲलर्जीची लक्षणं वाढू शकतात. फुफ्फुसाच्या गंभीर आजारांचा धोका नागरिकांमध्ये वाढू शकतो याच हवेमध्ये सातत्यानं श्वास घेत राहिलो तर. याशिवाय हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकचा धोका हा मोठ्या प्रमाणावर वाढतो या खराब हवेमुळे. हृदयाच्या कार्यावर नकारात्मक परिणाम या हवेचा होऊ शकतो आणि मेंदूशी संबंधित आजार जसं अल्झायमर असेल किंवा पार्किन्सन्स असेल याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. मानसिक गुंतागुंत आणि ऑटिझम होऊ शकतो. लहान मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यावर या प्रदूषणाचा सगळ्यात मोठा, सगळ्यात जास्त परिणाम होतोय. गरोदर महिला असतील किंवा या महिलांच्या पोटातला गर्भ त्याच्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. गर्भाच्या वाढीवर आणि जन्माच्या वजनावर, म्हणजे बाळ जे जन्माला येईल त्याच्या वजनावर परिणाम होण्यासाठी हवा प्रदूषण मोठं कारण ठरू शकतं. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.